नागेश्वर महादेव मंदिरातील तुळजाभवानी देवीचा मुकुट चोरीला गेलाय। धाराशिव जिल्ह्यातील ढोकी इथला हा सगळा प्रकार आहे। देवीचा चांदीचा मुकुट आणि पादुका लंपास आहेत। धार्मिक सही झालेल्या चोरीमुळे भाविकांमध्ये नाराजी सुद्धा आहे। राम मंदिर सचिवपदी जगदीश आफळे यांची नियुक्ती होण्याची चर्चा आहे। जगदीश आफळे यांच्या नियुक्तीचा तसा प्रस्तावच आहे। 2 सप्टेंबरच्या बैठकीत प्रस्तावावर निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जाते। राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या नवनिर्मित सचिवपदी मंदिरी बांधकाम प्रकल्पाचे मानद व्यवस्थापक जगदीश आफळे यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव आहे। 2 सप्टेंबरला या संदर्भात निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जाते। अमरावतीमध्ये निकृष्ट हेल्मेट साठ्यावर धाड टाकण्यात आली आहे। वाहतूक पोलीस आणि आरटीओची धाड आहे। 2500 ते 3000 निकृष्ट आणि बनावट दर्जाचे हेल्मेट जप्त करण्यात आलेले आहेत। मान्य सीपी सर यांच्या आदेशान्वये आपण हेल्मेट सक्ती केलेली आहे। या अनुषंगाने आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार आम्हाला कळवलं होतं की डुप्लिकेट हेल्मेटची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे। याची इन्फॉर्मेशन मिळाल्यानंतर आमची ट्रॅफिक टीम आणि पोलीस स्टेशन यांनी त्याचा मागोवा घेतला असता आम्हाला ह्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहत असाल की साहित्य मिळालेलं आहे। त्याच्यामध्ये हेल्मेट आहेत, ते दुय्यम प्रतीचे आणि निकृष्ट प्रतीचे आहेत, जे आपण आताच पाहिलेलं आहे। आमचं आव्हान आहे सर्व नागरिकांना, आपल्या जीवासाठी हा आमच्या वतीने चाललेला प्रयत्न आहे। कृपया आपण जे कुठलं हेल्मेट घेणार आहे ते उच्च प्रतीचं चांगलं आणि ऑथराइज्ड कंपनीचंच घ्यावं आणि चांगल्या क्वालिटीचं घ्यावं, जेणेकरून आपला जीव धोक्यात येणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।